रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अन्वये प्रशासक नेमणुकीची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा पुणे विभाग साखर प्रादेशिक सह संचालक निलिमा गायकवाड यांनी पत्राद्वारे कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ साखर भवन मुंबई, आयुक्त साखर महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष कार्यकारी संचालक रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे यांना पत्राद्वारे केली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78(अ)(1) मध्ये नमूद केल्यानुसार जिथं समिती किंवा अशा समितीचा कोणताही सदस्य तिची किंवा त्याची कार्य पार पाडण्याचं नाकारत असेल किंवा तो पार पाडणं थांबवलं असेल अशी परिस्थिती उद्भवली असेल आणि संस्थेचं कामकाज ठप्प झालं असेल किंवा ठप्प होण्याची शक्यता असेल अथवा जिथं गंभीर बाबी असतील त्या तरतुदीनुसार सदरहू कारखान्याचे सहकारी तत्वानुसार कामकाज करणं ठप्प झालं आहे। मंजूर उपविधीतील उद्दिष्टानुसार कामकाज केलं जात नाही असं या कार्यालयास निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित न्हावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे कारखान्याचे कामकाज ठप्प झालंय असं प्रथम दर्शनी दिसून येत आहे असं पत्रात नमूद केलं असून याबाबत आपले काही म्हणणे असल्यास ते प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग कार्यालयात 1/10/2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावेत असं पत्रात म्हटलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.